The nominees for the Best School Performance Award are Sonal Sedakar, Mahananda Tehta, Sneha Chavan, Vaishali Vibhute, Bhagyashri Tegle. गेस करू शकता कोण आहे? चव्हाण. अरे आवाजच येत नाहीये. I think their guesses are correct. Vaishali Vibhute. Best School Performance Urban Award. कारण की मला माहित होतं की हे स्कूल परफॉर्मन्स अवॉर्ड हे मलाच मिळणार आहे. 100% मला खात्री होती. कारण की सर आणि मॅडम कंटिन्यू मला स्कूलमध्ये कसं बोलायचं, ॲबॅकस कसं घ्यायचं ह्याचे नेहमी गायडन्स करत असतात. मी मागच्या वर्षी अवॉर्ड फंक्शनला फक्त एक स्कूल होतं माझ्याकडं, त्यावेळेस पण स्कूल परफॉर्मन्स अवॉर्ड मलाच मिळालं होतं. त्यावेळेस मी चीटमध्ये लिहिले होते मी नेक्स्ट अवॉर्डपर्यंत दुसरं स्कूल जॉईन करणार. मग आज माझ्याकडे 4 स्कूल आहेत. आणि मला खास करून असं सांगायचं आहे की माझ्याकडे सगळे मराठी मीडियमचे स्कूल आहेत आणि मराठी मीडियमच्या स्कूलमध्ये मी ॲबॅकस हे उत्तमरित्या घेत आहे आणि मुलांचं रिझल्ट खूप चांगल्या रीतीने दाखवते. अगदी स्वाती मॅडम सुद्धा माझं रिझल्ट बघून आश्चर्य होतात, मराठी मीडियमचे मुलं एवढं चांगलं करतात का. दुसरीचे मुलं सुद्धा डबल डिजिटचं व्हिज्युअलायझेशन अगदी चांगल्या रीतीने करतात. मी मॅडमला तेच म्हणत असते, मी स्कूल जॉईन करेन, फक्त तुम्ही मला मराठी मीडियमचे स्कूल द्या, इंग्लिश मीडियमचे नको. कारण की माझ्या अनुभवातून मला फक्त मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आणि जे पालक असतात ते मध्यमवर्गीय असतात, त्यांना काहीतरी आपल्या मुलांना नवीन शिकवायचं असतं, त्यामुळे ते जिद्दीनं घालत असतात. काही पालक तयार होत नाही. मग मी त्या पालकांना नेमकं ॲबॅकस म्हणजे काय आणि त्याचं ते महत्त्व पटवून दिल्यानंतर ते पालक घालत असतात. काही असेही पालक असतात की माझ्या मुलाच्या मित्रानं ॲबॅकस घेतलंय म्हणून मी त्याला घालतोय. त्या ॲबॅकसमध्ये काय आहे, त्याचं बेनिफिट काय आहे हे ते पालकांना माहीत नसतंय. पण मी 1-2 महिने झाल्यानंतर त्या मुलांना त्यांचा रिझल्ट दिसल्यानंतर ते दुसरेही पालक लगेच म्हणतात नाही खरंच यात काहीतरी आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायचं आहे की प्रत्येक स्कूलमध्ये आपण ज्यावेळेस जात असतो, सुरुवातीला मला स्कूलमध्ये जाताना खूप भीती वाटत होती, मी कसं बोलायचं काय नाही. पण सरांनी खूप सपोर्ट केलेला आहे की स्कूलमध्ये गेल्यावर कसं बोलायचं आणि तिथल्या सरांना आणि मॅडमला कसं प्रोत्साहित करायचं. आणि आता मी कुठल्याही स्कूलमध्ये जाऊन डेमो घेते आणि मुलांना आणि पालकांना पालक मीटिंग जरी घेतले तर सुद्धा पालकांना मी पटवून देऊ शकते. एवढी म्हणजे खात्री आणि कॉन्फिडन्स मला हे आलंय स्वाती शहा मॅडम आणि पराग शहा सरांनी. धन्यवाद श्रद्धा इन्स्टिट्यूट.